इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सर्वच नागरिक जाऊ शकत नसल्याने अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वतीने अंबरनाथमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य 70 फुटी श्रीराम मंदिर प्रतिकृती उभारण्यात आली असून शिवसेना महिला आघाडीने भव्य श्रीराम रथयात्रा शहरातून काढली। तसेच भव्य श्रीराम मंदिराच्या आवारात गीत रामायण तसेच भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गाण्याच्या गायिका पूजा गोहलानी यांनी आपल्या गाण्याचा कार्यक्रम सादर केला। यावेळी त्यांनी भारत का बच्चा बच्चा या गाण्यावर उपस्थित नागरिकांना थिरकवून सर्वांची मनं जिंकली। शेवटी श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली असून 500 किलो लाडूचा महाप्रसाद देखील वाटण्यात आला। पूर्ण देशभरामध्ये 22 तारखेला दिवाळी साजरी होणार आहे आणि त्याचाच आनंद लुटण्यासाठी आम्ही 20 तारखेपासून या अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिराचा जो उत्सव आहे त्याच्यामध्ये रामलल्ला विराजमान होणार आहेत आणि त्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान मोदीजी करणार आहेत। आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे मार्गदर्शक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमच्या अंबरनाथमधील शिवसेना शहर शाखेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना हे अंबरनाथकरांना दर महिन्याला एक मोठा कार्यक्रम देतात। तुम्ही सर्वांच्या साक्षीने आत्ताच 25 डिसेंबरला आपण स्ट्रीट फेस्टिवल केला, याच्यामध्ये 50,000 लोक होती आणि आजही तुम्ही पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक इथे उपस्थित होते आणि खास करून पूजा गोहलानी यांनी भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा हे गाणं गाऊन एवढा उत्साह निर्माण केला आणि खरोखर पुढच्या कित्येक महिने हे जय श्रीराम हे गाणं आणि हे नारा अख्ख्या देशभर आपल्या अंबरनाथकर गातील आणि आज मोठ्या संख्येने इथे नागरिक आणि सर्वजण जमले। सर्व संस्थांचे, नगरपालिका, पोलीस खातं, आमचे डेकोरेटर येथे सगळ्यांचं मनापासून मी स्वागत केलेलं आहे आणि यापुढे देखील आम्ही अंबरनाथकरांना जे जे पाहिजे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू। आणि आज तुम्हा सर्वांचं, पत्रकार बांधवांचं खास करून मी आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।